Good morning, everyone. Today we learn a school teacher's thought. आता स्कूल टीचरांच्या या लिस्ट मध्ये काय दिले? हा काय आहे? अ मोनोलॉग. आपण असाच एक मोनोलॉग आधी सुद्धा पाहिला होता एका छोट्या मुलीचा. त्या मोनोलॉग मध्ये ती मुलगी सोफ्याच्या मागे जाऊन बसते आणि ती रुसलेली असते. तुमच्या लक्षात असेल हा लेसन. त्यात ती मुलगी मागेच बसून राहते आणि नंतर ती म्हणते की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. तो काय होतं? तो सुद्धा एक मोनोलॉग होता, म्हणजे तिच्या एकटीचा एकपात्री होता. आता हा तसाच आहे एकपात्री की हा टीचरांचा आहे. टीचरांचा थॉट काय आहे, ते काय विचार करतायत त्याच्यावरती हा लेसन आहे. लेट्स सी. ओ डियर, अ ट्रॅफिक जॅम, विल आय रीच लेट. आता इथे टीचर काय विचार करतायत? मला आता काय ट्रॅफिक जॅम लागला आहे आणि मला आज पोहोचायला उशीर होईल. विल आय रीच लेट, मी उशिरा पोहोचेन का? चिल्ड्रन विल वंडर व्हाई आई हैवंट टर्न अप. बच्चे क्या करेंगे? मेरा इंतजार करेंगे और फिर पूछेंगे टीचर क्यों लेट हो गई. विल वंडर व्हाई हैवंट टर्न अप. I wish I could have started a little earlier today. But how? It's difficult with all the housework, cleaning, cooking, getting my children and their tiffins ready for school. Meaning, the teacher काय विचार करत असते की मला आज लवकर, माझी आज इच्छा आहे की मला काय करायचंय, लवकर सुरुवात करायची. बट हाऊ, कसं काय करणार? इट्स डिफिकल्ट. डिफिकल्ट का आहे? विथ ऑल हाऊस वर्क, कारण टीचरांना काय आहे, घरातलं सर्व जे काय आहे काम आहे. मग ते काम कोणतं? क्लिनिंग, कुकिंग, गेटिंग माय चिल्ड्रन अँड देअर टिफिन्स रेडी फॉर स्कूल. आता टीचर लेट होणार कारण त्यांना सुद्धा क्लिनिंग, कुकिंग करायची आहे आणि त्यांच्या मुलांचे डब्बे आणि त्यांना शाळेत सोडायचे. बट स्टील I see do it that I am never late to school. But still म्हणजे अजून सुद्धा काय टीचर विचार करताय की मी जर लवकर उशीर, I am never late to school. जर मी उशिरा नाही पोहोचली तर मी लवकर सुरू करू शकते. I wondered if students know that teachers have homework too. आता टीचर काय म्हणतायत की मला जर आश्चर्य वाटतंय की मुलांना सुद्धा माहित हवं की टीचर्स हॅव होमवर्क टू. आता टीचरांना सुद्धा काय असतो? होमवर्क असतो. करेक्टिंग देअर नोटबुक्स, टेस्ट पेपर्स, प्लॅनिंग हाऊ टू मेक देअर लेसन इंटरेस्टिंग अँड हॅपी. आता टीचरांचा होमवर्क काय असतो? तर मुलांचे जे नोटबुक असतात ते करेक्ट करायचे, चेक करायचे, पुन्हा टेस्ट पेपर चेक करायचे आणि प्लॅनिंग हाऊ टू मेक देअर लेसन इंटरेस्टिंग अँड हॅपी. म्हणजे काय प्लॅनिंग करायचं असं टीचरांना की तुमचा जो लेसन आहे तो इंटरेस्टिंग आणि एकदम असं हॅपी कसं होईल. असं जर बोरिंग नुसतं वाचून दाखवलं तर मुलांना नाही समजणार, तर तो तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं समजेल ह्याचं प्लॅनिंग करावं लागतं. इट्स नॉट इझी टू कीप सो मेनी चिल्ड्रन बिझी इन देअर वर्क. हे सोपं काम नाही की एवढ्या सर्व मुलांना एकाच कामामध्ये बिझी करून ठेवणं. दे सीम सो रेस्टलेस. ते सुद्धा काय होतात? थकून जातात. आता इथे रेस्टलेस मीन्स अनेबल टू स्टे स्टिल ऑर क्वाइट. म्हणजे एका जागी कसे शांत बसू शकत नाही किंवा क्वाइट राहू शकत नाही. इन क्लास half my time is spent in solving their problems and quarrels and complaints. They are endless. आता टीचर काय म्हणतायत की माझा जो क्लासचा टाइम असतो त्या टाइम मधला हाफ टाइम पूर्ण स्पेंड कशात होतो, कशामध्ये वेळ जातो टीचरांचा? सॉल्विंग देअर लिटिल प्रॉब्लेम्स. आता त्यांचे मुलांचे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यात टीचरांचा वेळ जातो. आणि करेल म्हणजे
भांडण. क्वेरल मीन्स भांडण. मुलांची जी भांडणं असतात त्या सोडवण्यात आणि त्यांची जी कंप्लेंट असतात त्या सोडवण्यातच टीचरांचा पूर्ण हाफ टाइम निघून जातो. दे आर एंडलेस. आणि हे जे आहे हे संपतच नाही, सारखं चालूच राहतं मुलांचं, असं टीचर सांगते. नाव डोंट थिंक आय एम कंप्लेनिंग, नॉट ॲट ऑल. आता टीचर काय म्हणतात की मी असं विचार करू नका. डोंट थिंक, टीचर काय म्हणतात असा विचार करू नका की मी कंप्लेंट करते मुलांबद्दल. नॉट ॲट ऑल, मुळीच नाही. आय लव्ह ऑल द चिल्ड्रन इन माय क्लास. मला माझी सर्व मुलं खूप आवडतात माझ्या क्लासमधली. आय थिंक ऑफ देम ऑल द टाइम. आता टीचर काय म्हणतात, आय थिंक ऑफ देम. आता टीचर म्हणतात की मी त्यांचा विचार नेहमीच करत असते. हाऊ एगर दे आर टू शो मी व्हॉट दे डू. इगर मीन्स वॉन्टिंग समथिंग व्हेरी बॅडली. आता म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पटकन पाहिजे असते, आपण कसं उत्सुक असतो त्याला काय म्हणतात, इगर. आणि मुलांना काय असतं की प्रत्येक गोष्ट घाई असते की ते टीचरांना दाखवायची लवकर पाहिजे. मग दे आर टू शो मी व्हॉट दे डू. टीचर मुलांनी काय केलेलं असतं ते कसे उत्सुक असतात. हाऊ हॅपी दे लुक व्हेन आय प्रेज देअर वर्क. आता मुलं किती खूप खुश होतात ज्यावेळी टीचर काय करतात, त्यांचं जे वर्क बघतात आणि त्यांना कौतुक करतात. They depend on me so much. That is why even when I am not well, I don't feel like missing school. आता मुलं जे आहे ते पूर्णपणे कसे माझ्यावरती डिपेंड आहेत. कारण कसं मुलांना टीचर आवडतात आणि टीचरांना सुद्धा मुलं आवडतात. आणि दॅट इज वाय इवन. आता मुलांचं काय म्हणणं आहे की टीचर काय म्हणतात, त्याचमुळे मला ज्यावेळी माझी तब्येत ठीक नसते आणि मला तब्येत म्हणजे फील व्यवस्थित नसते, मग काय करतात टीचर, शाळेला मिस करतात. आय डोंट फील लाईक मिसिंग स्कूल. टीचरची तब्येत ठीक नसते त्यावेळी काय त्यांचं म्हणणं असतं की मला स्कूल मिस नसतं करायचं. आय लव्ह बीइंग अ स्कूल टीचर. आता टीचरचं म्हणणं काय त्या की मला टीचर व्हायला खूप आवडतं. Where else could I be like a mom to so many loving kids for a few hours every day. आता इथे काय म्हटलंय, मला स्कूल टीचर व्हायला आवडतं कारण तिथे काय होतं, where else could I be like a mom. मुलांसाठी टीचर जी आहे एक प्रकारचं आईसारखं प्रेम करते. थोडा तासांसाठी मुलं एव्हरी डे, म्हणजे टीचरांचं म्हणणं काय त्या की मला ही जी सर्व मुलं आहेत ती माझ्या मुलांप्रमाणे आहे आणि मी त्यांच्यासाठी त्यांच्या आईसारखी आहे. मेनी लव्हिंग किड्स, आणि खूप चांगली मुलं आहेत ती, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला रोज वेळ घालवायला आवडतो. दिस इज थॉट ऑफ स्कूल टीचर. ओके, आय होप यू अंडरस्टँड. आपण आता मिनिंग बघूया आणखी.